नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी परिसरातील फ्लॅट क्रमांक R302 येथील एसके पॅकेजिंग कंपनी समोरील सार्वजनिक फुटपाथवरील अतिक्रमणाचा मुद्दा आवाज इंडिया मराठीने समोर आणला होता। या प्रकरणाची दखल घेत एमआयडीसी अतिक्रमण विभागाने संबंधित कंपनीला नोटीस बजावून लवकरच कारवाई करण्यात येईल असं सांगितलं होतं। मात्र नोटीस देऊन 20 ते 22 दिवस उलटूनही अतिक्रमण कायम असल्याचं चित्र आहे। प्रशासनाकडून संबंधित कंपनीला आणखीन काही दिवसांची मुदत देण्यात आल्याचं सांगण्यात आलं। दरम्यान सार्वजनिक फुटपाथवर अतिक्रमण कायम असल्याने पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। काही ठिकाणी साहित्य ठेवण्यात आले तर काही ठिकाणी वाहनांच्या पार्किंगमुळे फुटपाथ पूर्णपणे अडवण्यात आले। परिस्थिती अशी आहे की नागरिकांना फुटपाथऐवजी मुख्य रस्त्यावरून जीव धोक्यात घालून चालावं लागतंय। त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे। विशेष म्हणजे छोट्या व्यावसायिकांवर तातडीने कारवाई केली जाते। मात्र मोठ्या कंपन्यांच्या बाबतीत वारंवार मुदतवाढ का दिली जाते असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। कायदा सर्वांसाठी समान आहे का? सार्वजनिक जागा मोकळी करण्यासाठी प्रशासन आणखीन किती वेळ घेणार? आता एमआयडीसी प्रशासन प्रत्यक्ष कारवाई करून नागरिकांसाठी फुटपाथ मोकळा करणार की पुन्हा केवळ आश्वासनांवरच वेळ जाणार, याकडे नवी मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे। आणि याचाच आढावा घेतले आमचे प्रतिनिधी विशाल तोंडगे यांनी। पाहूयात। नमस्कार, आज आपण रबाळे एमआयडीसीमध्ये आहोत। रबाळे एमआयडीसीमध्ये मागील काही दिवसांपूर्वी आवाज इंडिया मराठीच्या माध्यमातून एक बातमी आम्ही प्रसारित केला होता। त्या बातमीमध्ये फुटपाथ कब्जेचा आम्ही बातमी जे तुम्हाला दाखवलं होतं आणि त्या बातमीमध्ये त्या कंपनीच्या मालकांनी ज्या पद्धतीनं आमच्याबरोबर जे व्यवहार केला, ज्या पद्धतीनं धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला होता, त्या संदर्भातची आज पुन्हा ही बातमी आहे। कारण 9 तारखेची ती बातमी जे आम्ही प्रसारित केला होता आणि संबंधित जे अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी आहेत, संतोष कळसकर म्हणून, त्या एमआयडीसी अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं होतं या संबंधित विषयावरती त्यांना बातमी पाठवली होती। परंतु ह्या विषयाला आता जवळपास 25 दिवस होत आले, तरीसुद्धा संबंधित कंपनीवरती जे 302 R302 हा फ्लॅट नंबर आहे, कंपनीचा नंबर आहे, एसके पॅकेजिंग म्हणून ही कंपनी आहे आणि त्या कंपनीचं अद्यापही त्यावरती कुठल्याही प्रकारचे कारवाई करत नाही आहे। पाठीमागे बघू शकता ही फुटपाथ आहे। इथून लोक जे कंपनी सुटल्यानंतर ये जा करत असतात आणि इथून आल्यानंतर त्या ज्या नागरिक आहेत त्या नागरिकांना साईडून जावं लागतं, अशा कडून जावं लागेल। कारण इथे पूर्ण हा जो फुटपाथ आहे हा कब्जा करून ठेवलेला आहे आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना मी कालच जेव्हा फोन कॉलवरती त्यांच्याशी संपर्क साधला की काय झालं नक्की, त्या कारवाईच्या संदर्भात मी विचारपूस केली, तर अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही 7 दिवसाची नोटीस दिली होती, परंतु 20 दिवस होत आले नोटीस देऊन, अद्यापही त्यावरती कारवाई होत नाही आहे। मग अधिकाऱ्यांना मी विचारलं की तुम्ही एवढं संधी त्यांना का देता? कारण ज्या दिवशी तुमच्या निदर्शनामध्ये जेव्हा आणून दिलं जातं त्यावेळेला तातडीनं कारवाई करण्यास भाग पाडलं पाहिजे होतं। कारण हा पब्लिक प्रॉपर्टी आहे, नागरिकांसाठी ये जा करण्यासाठीचा हा रस्ता आहे, हा फुटपाथ आहे। तर हा फुटपाथ कब्जा केल्यावरती इथले प्रशासन गप्प काय आहे? का कारवाई केलं जात नाही आहे? काहीतरी वेगळं भोंगळ कारभार आहे का? यावरती प्रश्नचिन्ह मला अनेक सामाजिक आणि राजकीय लोकांचे फोन कॉल्स आले आणि या संदर्भात विचारपूस केले। फुटपाथ हे नागरिकांसाठी चालण्यासाठी आहे की इथले जे कंपनी आहे त्यांना कब्जा करून हप्ता वसुलीचा हा एक प्रकार आहे का? हा या ठिकाणी प्रश्न उद्भवतो आहे। अतिशय पाठीमागे तुम्ही पुढे बघू शकता, तो लोकवस्ती आहे। रबाळेचा पूर्ण एमआयडीसीमध्ये राहणारे लोकवस्ती आहे। तिकडे लोक या कंपनीकडे वेगवेगळ्या कंपनीमध्ये कामाला जातात, चालत जातात। जवळ असल्यामुळे चालत जाणारे नागरिक जास्त आहेत, महिला आहे, तरुण मुलं असतील, मुली असतील। हा फुटपाथाचा वापर नेमका कशासाठी इथल्या प्रशासनाने बनवलेला आहे, हे कोणाला आम्ही प्रश्न विचारणार? कारण या फुटपाथावरती पुढेसुद्धा अनेक रोडवरती असे ड्रम ठेवलेले आहेत कंपनीमध्ये आणि तुम्ही त्याही साईडला बघू शकता किती मोठा हा
इथला जे भ्रष्टाचार आपण म्हणू शकतो की हा पूर्ण हॉटेल लाईन आहे. पुढे काही ठिकाणी जे सिमेंट वगैरे ते विकणारे लोक आहेत, हार्डवेअर आहे, झेरॉक्स, पूर्ण फुटपाथ कब्जा करून ठेवलेला आहे. मग नागरिक चालत जाणार का? चालत जाण्यासाठी त्यांना फुटपाथ कुठे आहे? फुटपाथ हरवलेला आहे का? हा प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे. ह्या सर्व संदर्भात तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.